श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच। श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे। या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे। लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी। या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे। आज दिनांक 16 मार्च। आजचे बोधवचन, प्रपंचातले आपले मन काढून भगवंताकडे लावावे असे करण्यात समाधान आहे। श्रीराम। विश्व आणि मानवी देह यांचं नातं अतूट आहे। मानवी देह म्हणजे विश्वाची प्रतिकृती आहे। पिंडी ते ब्रह्मांडी हे शास्त्रवचन आहे। विश्वाची निर्मिती ब्रह्माच्या सत्यसंकल्पातून झाली। विश्वाच्या स्थूल अष्टधा प्रकृतीच्या मुळाशी हा सत्यसंकल्प आहे। स्थूल विश्व आणि सत्यसंकल्प यामध्ये विश्वमन आहे। हे सत्य संकल्पाला चिकटून असते, ते सदैव ईश्वर सन्मुख असते। त्यामुळे ते ईश्वराप्रमाणे सूक्ष्म, सर्वव्यापी आणि सामर्थ्यशाली असते। विश्वव्यापी असून ते विश्वाच्या व्यापारातून अलिप्त असते। विश्वमन विश्वातील वादळाने उडत नाही, वणव्याने जळत नाही की महापुराने वाहून जात नाही। महायुद्धातील प्राणघातक शस्त्रांनी तुटत नाही की आधिव्याधींनी दुःखी होत नाही। ईश्वराप्रमाणेच विश्वमन सुखरूप, समाधानरूप व आनंदरूप असे सदैव असते। मानव देह हा स्थूल आहे, विश्वाप्रमाणे अष्टधा प्रकृतीचा आहे। त्याच्या अंतर्यामी आत्मा आहे। मायेच्या रेट्यामुळे त्या आत्म्याला ज्ञानाचा विसर पडला। मी देह आहे या अज्ञानाने तो झाकला गेला। तो जीवदशेला गेला आणि देहाची सुखदुःखे भोगू लागला। स्वयं परमानंद स्वरूप असून देहाच्या मदतीने आनंद शोधू लागला। स्थूल देह आणि अज्ञानी जीव यामध्ये मानवी मन आहे। चैतन्य रूप आत्माच जर देहसुखाच्या नादी लागल्याने मानवी मनही स्थूल देहाला चिकटले। इंद्रियांच्या मदतीने क्षणभंगूर विषयांचा घास ते मन जीवाला भरवू लागले। क्षणभंगूर विषयांचा, क्षणभंगूर देहाने घेतलेला उपभोगही क्षणभंगूरच। त्यातून लोभ, मोह, क्रोध इत्यादी विकार फोफावले। वासनेची बुद्धी झाली। आनंदाऐवजी दुःखाचा डोंगर उभा राहिला। जीवाला आत्मज्ञान झाले की तो आनंदरूप होईल। जीवाला आत्मसाक्षात्कार होईल। हा देहभाव, हे अज्ञान प्रपंचात राहून कसं जाणार? प्रपंच हा एक चक्रव्यूह आहे। प्रारब्धाने जीव चक्रव्यूहात अभिमन्यूप्रमाणे सापडतो। त्याला बाहेर पडायचं ज्ञान कोण देणार? त्याचा उद्धार कोण करणार? स्वतःचा उद्धार स्वतःच करण्याचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य जीवात आहे। उद्धरेत आत्मना आत्मानम असं गीतावचन आहे। मानवाला बुद्धीचं देणं आहे। नित्यानित्य विवेकाने देहाला चिकटलेलं मन आत्म्याला चिकटलं पाहिजे। मनाची बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख व्हायला हवी। देहसुखासाठी राबणारं मन आत्मसुखासाठी साधनोत्सुक व्हायला हवं। देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असा समर्थांचा मनोबोध आहे। मनाला सवे लावावी तशी लागते। ज्याची चटक लागते ते त्याला सोडत नाही। देहसुखातून बाहेर पडलेलं मन आपलं सगळं सामर्थ्य आत्मसुखाकडे लावेल।
मनाची शक्ती प्रचंड आहे. क्षुल्लक कामही मनाच्या मदतीशिवाय होणार नाही. मनाने जर मनावर घेतलं तर जीवाला आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी अखेरपर्यंत मदत करेल आणि त्या आनंदात स्वतःला हरवून बसेल. मनाचं सामर्थ्य वापरलं पाहिजे. मन वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे आहे. पुष्पवाटिकेहून येणारी झुळूक सुगंध आणते. कचरा डेपोकडून येणारी झुळूक दुर्गंधी आणते. स्थूल देहातलं मन आत्मभावाकडे वळलं पाहिजे. विवेक आणि वैराग्य यांच्या मदतीने त्याने रामनाम घ्यावे. हनुमान एक वानर होता. रामामुळे त्याची शक्ती जागी झाली आणि द्रोणागिरी उचलण्यासारखी प्रचंड शक्तीची कामं त्यानं केली. नामस्मरणाने मनावर असाच परिणाम होईल. मन आत्म्याला चिकटेल, परमसुखाचा शोध लावेल. प्रपंचाच्या चक्रव्यूहातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ईश्वर स्मरण. ईश्वर स्मरणात प्रत्येक प्रापंचिक कर्म करा. ते कर्म हीच पूजा होईल. ईश्वर स्मरणाने बाळाला न्हाऊ घाला. तो देवाचा अभिषेक होईल. बाळाला घास भरवा, तो नैवेद्य होईल. बाळाला अंगाई म्हणा, ती आरती होईल. बाळकृष्ण तृप्त होऊन तुमच्या कुशीत शिरून झोप घेईल. यशोदेनं हेच केलं. त्यामुळे बालमुखात तिला विश्वरूप दर्शन झालं आणि देहभाव जाऊन यशोदा देवभावात गेली. ती विश्वाकार झाली. म्हणून प्रपंचात राहून आपले मन भगवंताकडे लावा. असे करण्यात समाधान आहे. ईश्वर स्मरणात प्रपंच करा, म्हणजे तो प्रपंचच परमार्थ रूप होईल. समाधान मिळेल. सुखदुःखातही तो अभंग राहील. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.